आपकी अदालत मध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मांवर आरोप आहे की हे संधी साधू आहेत. हेमंताजी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल, जे तुमचे जुने सहकारी आहेत. ते म्हणत आहेत की काँग्रेसने या माणसाला काय नाही दिले. काय काय दिलं मला? सरकारमध्ये मंत्री बनवले, नेता बनवला. रजतजी, मंत्री जनता बनवते, आमदार जनता मत देऊन बनवते. त्यात काँग्रेसचं काय आहे? मी जर कामच केलं नसतं तर लोकांनी थोडीच ऐकलं असतं माझं. अहो, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही 22 वर्ष काँग्रेसमध्ये होतात, काँग्रेसमुळे नेते बनले आणि मग मुख्यमंत्री बनण्यासाठी बीजेपीच्या मांडीवर जाऊन बसला. माझी उमेदीची वर्ष मी काँग्रेससाठी खर्ची घातली. काँग्रेसने मला काय दिलं? मग सोडून का दिले? सोडण्याची वेळ आली म्हणून. मी माझ्या आईला विकू शकत तर नव्हतो. माझी आई आसाम आहे, तर आसामच्या हितासाठी मला काँग्रेसला सोडावं लागलं. असं तसंच सोडलं मी. त्यावेळी तर बोलत होतात की आई सोनिया गांधी आहेत, भाऊ हे बघा, राहुल गांधी आहेत. माझ्या आईचं नाव मृणालिनी देवी आहे. मी कधी सोनिया गांधी यांना कधी आई समजलो नव्हतो. सोनिया गांधी चांगले आहेत तिथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा काँग्रेसची लोक बोलतात ना की तुम्ही गांधी परिवाराला धोका दिला आहे, मी म्हणतो गांधी परिवार आणि हेमंत बिस्वा शर्मा यांच्या परिवारामध्ये काय फरक आहे सांगा मला. तुमचे जसं कुटुंब आहे तसं रजत शर्मा यांचं कुटुंब आहे. त्यांचं स्थान एवढ्यावरच नाही आहे. ते तर नेहमी वरच्या स्थानी राहिले आहेत. ते स्वतःला समजतात. आम्ही तर नाही मानत. कारण आम्ही तर बोलून पाहिलंय. मला तर एक दिवस सुद्धा असं वाटलं नाही की ते माझ्यापेक्षा किंवा ज्या व्यक्तींसोबत मी काम केलं आहे त्यांच्यापेक्षा वरच्या स्थानावर राहण्याचा त्यांना काही अधिकार नाहीये. पण मी तर असं ऐकलं आहे की तुम्ही सोनिया गांधींच्या जवळ होतात, राहुल गांधींचे निकटवर्ती होते, आणि जर आसाममध्ये किंवा नॉर्थ ईस्टमध्ये काही होत नव्हते तर तुम्ही राहुल गांधीला सांगायला पाहिजे होतं किंवा सोनियाला जाऊन सांगायला पाहिजे होतं. सोनिया गांधी यांच्यासोबत माझं नातं खूप चांगलं होतं, इतक्या मर्यादेपर्यंत की त्या मला जेव्हा मिझोरममध्ये निवडणूक आहे तर तिकडे जाऊन काम करा किंवा मणिपूरमध्ये निवडणूक आहे तर तिकडे जाऊन काम करा असं सांगायच्या. मी तर सगळं दिलं. पण जेव्हा मी सोनियाजींना जाऊन विचारलं की तुम्ही तर सगळं घेतलं, आता तुमची देण्याची वेळ आली आहे, तुम्ही पण द्या, तेव्हा तर देऊ नाही शकल्या, तर आता त्याची काय किंमत राहिली तुम्हीच सांगा ना. तर मग तुम्ही राहुल गांधी यांच्याकडे जायला पाहिजे होतं. का जायचं? राहुलजी यांनी माझ्या घरी यायला पाहिजे की मी त्यांच्याकडे जाऊ? काय गरज आहे? जेव्हा त्यांनी बोलावलं तेव्हा मी इतर लोकांसोबत गेलो, सतत राहुलजींच्या घरी गेलो, सोनियाजींच्या घरी गेलो. कधी असं पण होऊ दे ना की राहुलजी माझ्या घरी आले, सोनियाजी माझ्या घरी आल्या. जेव्हा तुम्ही राहुल गांधी यांना भेटायला गेलात त्यांनी तुमच्यापेक्षा आपल्या कुत्र्यावरती जास्त लक्ष दिलं होतं. नाही, ते थोडं स्टोरीला तुम्हाला थोडं समजून घ्यावं लागेल. राहुल गांधी यांनी आम्हाला बोलवलं पण मला नाही बोलवलं. कोणाला बोलवलं? तरुण गोगोईला बोलवलं. कोणाला बोलवलं? CP जोशी यांना बोलवलं, जे आता राजस्थान विधानसभेचे स्पीकर आहेत, आणि मला बोलवलं. आणि सोबत आसाम PCCचे अध्यक्ष अंजन दत्तजी यांना बोलावलं. आम्ही त्यांच्या रूममध्ये गेलो, बातचीत सुरू झाली. 5 मिनिटं बोलणं सुरू झाल्यानंतर त्यांचा कुत्रा तिथे आला आणि ज्या टेबलावरती आमचे बिस्किट आणि चहा ठेवले होते तिथे तो कुत्रासुद्धा खाऊ लागला. मी त्या तिघांकडे बघितलं तर ते तिघे आरामात खात होते टेबलावरचं. मी तर पहिल्यांदा गेलो होतो. मला वाटलं की ही तर कुत्र्यासोबत खाण्याची यांची पद्धत असावी, परंपरा असावी. मी बोललो मला यांच्यात सामील होता येणार नाही बाबा. मी असा खाऊच शकत नाही. म्हणून मग मी बोललो की ठीक आहे, मी परत नाही येत आता. नंतर राहुलजी यांनी एका कुत्र्यासोबत व्हिडिओ पोस्ट केला होता. तोच कुत्रा होता. तोच कुत्रा होता. पण जेव्हा त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता तेव्हा तुमचे नाव लिहून काँग्रेसच्या लोकांनी खाली लिहिलं होतं की बघा हा कुत्रा जास्त इमानदार निघाला. हे बघा, इमानदारीचा हिशोब इथे कुठे आला मला सांगा? इमानदारी दाखवण्यासाठी कोणी पार्टी जॉईन करतं का? हां, इमानदारीचा अर्थ काय आहे? कोणी मला पगार देत आहे का मला सांगा?
हे पूर्णच्या पूर्ण ना हे बघा, पण normally तरी असं म्हणतात रजतजी, की- हे बघा याला आपण थोडंसं डिमिस्टिफाय करूया. हो, राहुल एक राजकीय पार्टीमध्ये माझे कलिग आहेत. इमानदारी ही तर तुमच्या देशासाठी असते. हे काँग्रेसचे लोक सारखे सारखे त्यांच्या डोक्यात नक्की काय आहे इमानदारी. या लोकांनी उधारी घेतली असेल राहुलजींकडून. मी तर कोणती उधारी नाही घेतली. तर हा इमानदारीचा प्रश्न येतोच कुठून मला सांगा. हे बघा, नॉर्मली असं मानलं जातं की जी काही काँग्रेस आहे ती गांधी परिवारामुळेच आहे. जी मतं मिळतात ती राहुल गांधी चुकीची सोनिया गोष्ट गांधीमुळे आहे. जी मिळतात. काही मतं मिळतात काँग्रेसला ती महात्मा गांधींमुळे मिळतात. तुम्ही नाव हायजॅक करून बसला आहात. आताच्या घडीला काँग्रेस जी काही आहे, राहुल गांधींनी आपल्या नावातून गांधी नाव काढून टाकावं. ते तर हायजॅक केलेलं नाव आहे. सोनिया गांधींनी आपल्या नावातून गांधी नाव काढून टाकावं तर कोणती काँग्रेस आहे? आज जी काँग्रेस आहे ती या फोटोतल्या महामानवाची काँग्रेस आहे. त्यांचीच काँग्रेस आहे खरी. नाहीतर कुठे आहे काँग्रेस? गांधी परिवार आहे, पण हा गांधी परिवार तो गांधी परिवार नाहीये. ही महात्मा गांधींचीच काँग्रेस आहे. हेमंतजी, यावर पण माझ्याशी कोणी विवाद करून दाखवावा. मी करतो यावरती विवाद. कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला वादविवाद 24 करायचा आहे? सप्टेंबर 2010 रोजी हेमंता बिस्वा शर्मा यांनी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये तुम्ही लिहिले होते राहुल गांधी हे योग्य वेळी भारताचे पंतप्रधान होतील. हो, तेव्हा मोदीजी नव्हते. 2014 साली मोदीजी प्रकाश झोतात आले. आणि मग 2010 मध्ये आमचं वय पण काय होतं मला सांगा. आमच्या मनात तर हे फीड बसलं होतं की पहिल्यांदा इंदिरा गांधी, मग राजीव गांधी, राहुल गांधी, मग प्रियंका गांधींचा मुलगा, अशा कल्पना मानणारा मी पण होतो ना. हे मी मनापासून मान्य करतो. जेवढे पण लोक पार्टी चेंज करतात तेव्हा आपले जुने ट्विट डिलीट करतात ना. मी माझं एक सुद्धा जुनं ट्विट डिलीट नाही केलं. माझ्या ट्विटमधूनच खोदून काढूनच ही लोक बोलतात. जेव्हा मी काँग्रेस सोडली होती तेव्हा बरेच लोक मला ओळखत सुद्धा नव्हते. त्याच वेळी मी माझं ट्विट डिलीट करू शकलो असतो ना. माझी जुनी ट्विट्स मी एवढ्यासाठी ट्विट डिलीट नाही केलं की माझ्या मुलाला हे सांगायचं आहे की बघ तुझे वडील तेव्हा 2010 मध्ये काय विचार करत होते आणि आता काय विचार करत होते. भारत 2010 मध्ये असाच विचार करत होते आणि आता भारत तसा विचार करत नाही. हे आपल्या बदलत्या भारताचं चित्र आहे. माझ्या ट्विटमधून तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, तुमचे काँग्रेसचे जुने सहकारी तर असे म्हणतात की तुमच्यावर तर केसेस होत्या आणि त्यापासून वाचण्यासाठी, जसं की पवन खेडा यांचे उदाहरण घेऊन सांगतो, त्यांनी सांगितले की नारदा स्कॅममध्ये आहेत, शारदा स्कॅममध्ये आहेत, सगळ्यामध्ये आहात तुम्ही. आणि आजकाल हे फेअर अँड लवली बनले. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. एक तर काँग्रेसमधले माझे कुठलेच जुने सहकारी माझ्या विरुद्ध बोलत नाहीत. सगळे माझ्यासोबत आहेत. नक्कीच आज सुद्धा माझ्या विरुद्ध कोणी काहीच बोलत नाहीत. दुसरी गोष्ट, माझ्या नावाने कोणती केस आहे, कोणत्या कोर्टात, कोणत्या देशात केसेस आहेत हे एखादं उदाहरण देऊन सांगा तरी. मी सुद्धा बोलू शकतो की तुमचं नाव बोफोर्समध्ये आहे, पण काहीतरी दाखवावं लागेल की नाही. मग कुठे काय आहे माझं? मी हेच विचारून वेडा होतोय की काही केस नंबर तर सांगा मला. मग मी पण ऑफिसरला जाऊन ते विचारून येतो म्हणतात की की नारदा स्कॅममध्ये तुमच्यावर सीबीआयची रेड पडली होती. तुम्ही हे लक्षात घ्या की सीबीआयने मला फक्त विटनेस म्हणून बोलावलं होतं. कोर्टमध्ये चार्जशीट लावण्यात आली की हेमंत बिस्वा शर्मा विटनेस आहे. तेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. तेव्हा मी बीजेपीमध्ये नव्हतो. लोक बोलतात की घाबरून याने बीजेपी जॉईन केली. मला सीबीआयने बोलवलं 2014 साली चौकशीसाठी. 2015 सालच्या सुरुवातीला सीबीआय बोलली की हे आरोपी नाहीत, हे साक्षीदार आहेत म्हणून. फेब्रुवारीमध्ये सोनियाजी यांच्याकडे जाऊन हातात कागद दिला की हे पहा मॅडम, मी पूर्ण क्लीन आहे. तरी सुद्धा तुम्ही माझा प्रॉब्लेम सोडवत नाही आहात. मग ऑगस्टमध्ये खऱ्या अर्थाने मी बीजेपी जॉईन केली. मी जेव्हा बीजेपी जॉईन केली तेव्हा सुद्धा माझं नाव कशातही नव्हतं आणि आजही केस नाहीये. आणि मी देवाला प्रार्थना करतो की भविष्यात सुद्धा माझ्या नावाने केस नसावी. लुईस बर्गरची केस सुद्धा नाहीये तुमच्यावर. माझ्या हिशोबाने तर नाहीये. म्हणून मी स्वतः जाऊन फ्रॉन्टेल गुवाहाटीमध्ये केस दाखल केली. सुप्रिया हे बघा, श्रीनाटे ज्या तो काँग्रेसच्या सगळा- प्रवक्ता आहेत, तो त्यांनी सगळा सांगितलं की- बालिशपणा आहे. सगळा बालिशपणा आहे तो. मी तुम्हाला सांगतो, माझं नाव तरुण गोगोई यांनी पहिल्यांदा घेतलं आणि बोलले की यांच्या नावावर लुईस बर्गरची केस आहे. मी गुवाहाटी सेशन कोर्टात केस केली आणि बोललो की माझा फक्त केस नंबर द्या. माझ्या नावाने कुठली केस आहे सांगा.
यावर गोगोई साहेबांनी अजून नंबर दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग कोर्टाने गोगोई यांच्यावर माझ्या विरुद्ध बोलण्याची बंदी घातली, अशी वॉर्निंग दिली, जोपर्यंत तुम्ही केस नंबर देत नाही यांच्या विरुद्ध बोलायचं नाही. असं तर मग मी उद्यापासून हवेत आरोप करायला चालू केले की याच्या विरुद्ध हे आहे, ते आहे, अमुक आहे, तुमचं ट्विट आलं आहे, ट्रोल आहे, ते सगळं होत राहील. पण मी आपकी अदालतमध्ये येऊन विचारतोय की माझ्या विरुद्ध जो खटला आहे त्याबद्दल थोडं सांगा, कागदपत्र दाखवा ना कागदपत्र. हे बघा, सगळ्यात इंटरेस्टिंग तर आणि हे बघा, मी घाबरणारा अजिबात नाहीये. ते तर मी त्या सिस्टीम मधला नाहीये. हे बघा, मी हेच तुम्हाला सांगतोय की मी काँग्रेसला घाबरत नाही आणि मला काँग्रेसला घाबरण्याची गरज सुद्धा आम्ही नाही. आतापर्यंत एकाच व्यक्तीला घाबरत नाही असं म्हणताना ऐकलं होतं, ते म्हणजे राहुल गांधी. हे बघा, राहुल गांधी यांची एक वेगळी सिस्टीम आहे. ते घाबरत नाहीत कोर्टाला, म्हणून त्यांचं कोर्टात नेहमीच येणं जाणं आहे. तुम्ही आज बघा, कोणी एखादी पार्टी बोलू शकते का? जर तुम्ही कुठल्याही स्कॅम्सचं नाव घेऊन सांगितलं की दीज आर दी स्कॅम्स एलिजेडली, आणि झाले असतील ते सुद्धा गोगोई सरकारच्या काळात झालेले असतील, स्वतःच्या सरकारला शिव्या द्यायला लागतात. हे पहा, राहुलजींनी स्वतः ट्विट केले आणि त्यात तुमचे नाव घेतले आहे, ज्यात अडाणी यांचे देखील नाव मग मी घेतले पण गेले आहे. राहुलजींचं नाव घेऊन दररोज ट्विट करतो. पण त्यांनी लिहिलं आहे 20,000 करोड नाही, रुपये. हे बघा, तुम्ही राहुल गांधी माझं नाव घेऊन ट्विट करतात हे बघता, पण मी राहुल गांधी यांचं नाव घेऊन ट्विट करतो हे पण तुम्ही बघा ना. तुम्ही गांधींना इतकं वरचा दर्जा का देता, मला खरंच कळत नाही. यासाठी कारण त्यांनी 60 वर्ष या देशावर राज्य केले आहे. राज्य कुठे केलंय, उलट देशाला बरबाद केलंय. हे पहा, त्यांना तुमची जास्त पर्वा नाहीये, कारण गुलाम नबी आझाद यांनीही त्यांच्या पुस्तकात लिहिलेले आहे की जेव्हा त्यांनी सांगितलं की हेमंता बिस्वा शर्मा यांना मुख्यमंत्री बनवा नाहीतर ते सोडून जातील, तेव्हा ते बोलले जातो तर जाऊ दे. हां, ते तर असेच बोलतात. ज्यांना जायचं त्यांनी जा, त्यामुळेच तर ते एकटं नेतृत्व करू शकतात ना. आणि नाहीतरी त्यांच्या लेवलचे अजून खूप लोक आहेत की. आणि जर सारे लोक पार्टीमध्ये राहिले तर एके दिवशी त्यालाच पार्टीमधून बाहेर काढतील, कायमचं काढतील. म्हणून तर तो बोलतोय की ज्याला जायचं त्यांनी जा, मी एकटा राहीन. पण तुम्ही राहुल गांधींना भेटून या सगळ्या गोष्टी सांगत नव्हता का? हे बघा, मी राहुल गांधींना अगदी लहानपणापासून ओळखतो आणि मी त्यांच्या कर्तृत्वाने कधीच इम्प्रेस झालो नव्हतो. म्हणून मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा मी सोनिया गांधींना 10 वेळा भेटायला जायचो, पण राहुल गांधींना मी कधीच भेटायला जायचो नाही, कारण मी त्यांच्या कर्तृत्वाने कधीच इम्प्रेस झालो नव्हतो. खरंच, त्यांच्या कार्याने, त्यांचे आर्ग्युमेंट्स लॉजिकने, ना समाजसेवा करण्याच्या त्यांच्या कुवतीने. ज्या लोकांनी आयुष्यात संघर्ष केलेला नसतो ते कधीच या भारतासारख्या देशाचे नेते कधीच बनू शकत पण नाही. लोक तर म्हणतात की भारत जोडो यात्रेनंतर ते खूप समजदार बनले आहेत, बदलून गेले आहेत. हे बघा, आपल्या इथली इकोसिस्टीम वेगळीच आहे. आणि राहुल गांधी लंडनवरून आल्यावरती पण म्हणतात की अरे राहुल गांधी खूप समजूतदार बनलेत, आणि परत भारत जोडो यात्रेनंतर हेच म्हणतात की राहुल गांधी समजूतदार झालेत. 55 वर्षात कोण समजूतदार व्हायचं राहतं का? आता समजूतदार व्हायची वेळ आहे माझ्या मुलाची. आता हे झालं ते झालंय, आता 50 वर्ष तर झाली ना. आणि सनातन धर्माप्रमाणे वानप्रस्थ आश्रमाची सुद्धा सुरुवात होते ना या वयात. आता हे जर 55 वर्ष समजूतदार होण्यासाठी घेत असतील, मला सांगा, 55 वर्ष समजूतदार होण्यासाठी एखादा माणूस घेत असेल तर मग काम कधी करणार? तुम्ही तुमच्या मुलाला एवढा वेळ द्याल 55 वर्षांचा? मी सोनिया गांधींना नमस्कार करतो, धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या मुलाला 55 वर्षांचा वेळ दिला फक्त त्याला समजूतदार होण्यासाठी. पण आता तरी बघायला मिळतं की ते ट्रक ड्रायव्हरशी भेटतात. हो, भेटतात ना, कारण हे त्यांच्यासाठी एखादं खेळणं आहे. जेव्हा तुमचे वडील पंतप्रधान होते तेव्हा का नाही भेटलात सांगा ना. आज काय आसाम घ्या किंवा भारत घ्या, ट्रक ड्रायव्हर काय नवीन गोष्ट आहे का? तुम्हाला भेटायचं होतं तर 60 वर्षात का नाही भेटलात? तेव्हा तर या ट्रक ड्रायव्हरचं जीवन बदलून गेलं असतं ना. बरोबर बोलतोय ना मी? पण आता त्यांनी शिकलं आहे. हे बघा, एवढं साधं शिकायला एवढा जास्त वेळ एखाद्या माणसाला लागतो. आता भारत डिजिटल युगात आला आहे, मला सांगा एवढा वेळ तुम्ही देऊ शकता का? ते पण फक्त शिकायला. ही पण काय क्वालिटी असते का की एखाद्या ट्रक ड्रायव्हर सोबत बसला?
काही लोकांचं असं म्हणणं आहे की मोदीजी कोणालाच भेटत नाहीत आणि राहुलजी प्रत्येक अच्छा, गरीबाला भेटतात. मोदीजींनी कोणालाही न भेटता जीवनाचे 70 वर्ष पूर्ण केले. ते प्रचारक नव्हते का? त्यावेळी लोकांशी भेटत नव्हते का? आसाममध्ये जेव्हा मी मोदीजींना पहिल्यांदा भेटलो होतो नौगावमध्ये, तेव्हा मी मोदीजींना म्हटलं की मोदीजी नौगाव आहे. ते म्हणाले हेमंत मला माहिती आहे. मी म्हणालो की नौगावच्या जवळचं डिस्ट्रिक्ट आहे जोरहाट. ते म्हणाले ते पण मला माहिती आहे. मी म्हटलं की तुम्हाला एवढं कसं माहिती आहे? तर त्यांनी सांगितलं की ते आसामच्या प्रत्येक जिल्ह्यात 2-2 दिवस थांबले होते अमुक अमुक या वर्षी. त्यांच्या या दीर्घ अनुभवाशी जे दिल्लीत छोट्याशा दिल्लीमध्ये राहतात, ज्यांनी 55 वर्षात कोणाची साधी भेट घेतली नाही, यांची तुलना होऊ शकते? हे बघा, नरेंद्र मोदींचा जो अनुभव आहे, त्यांचं जे देशासाठीचं एक्सपोजर आहे पूर्ण देशासाठी, मग त्याला तुम्ही अशा पद्धतीने संपवायला बघताय की एका रात्रीत एका ट्रक ड्रायव्हरला मी भेटलो. बाबा, तुम्हाला तर खूपच शुभेच्छा आहेत माझ्या. तुम्हीच करू शकता ते सगळं. तर नरेंद्र मोदी यांच्याबरोबर तुम्ही जेव्हा काम करता पंतप्रधान म्हणून, आणि आधी राहुल गांधी आणि सोनिया गांधी सोबत काम करत होतात, तर काय फरक जाणवतो? फरक हा आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या घरात जे वातावरण आहे ते मिडल क्लास मध्यमवर्गीय कुटुंबाचं वातावरण आहे. तुम्ही घरी जाऊ शकता, बसू शकता, जेवण करू शकता. कुठला कुत्रा येत नाही. काही नाही. हे बघा, कुत्र्याचं येणं पण ठीक आहे. कुत्र्याचा प्रॉब्लेम नाहीये. कुत्र्याचा प्रॉब्लेमच नाहीये. कुत्रे माझ्या घरी सुद्धा आहेत. पण कुत्र्याला आपल्या जागेत आणि माणसाला आपल्या जागेत ठेवण्याची तुमची ट्रेनिंग झाली पाहिजे, हो की नाही? कुत्र्याचा प्रॉब्लेम नाहीये. माझ्या घरात तर मला वाटतं 3 आहेत, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. इश्यू त्याचा नाहीच आहे. इश्यू एवढाच आहे की तुम्ही जहागीरदारासारखे वागू नका. बाकी सगळं ठीक आहे. आता आपण तेच बोलत आहेत ना की तुम्ही धोका दिलात, फॅमिलीचा विश्वासघात केलाय. काय काँग्रेसमध्ये शपथ घेतली जाते की आम्ही कधीच त्यांचे हुकूम धुडकावून लावणार नाही? हे जे काँग्रेसचे सुद्धा लोक आहेत बदलली ना, आहे. आणि आता बघा, गांधी परिवाराला हटवून मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष बनवले गेले. खरगे स्वतःच बोलतात की मी सगळं हायकमांडला विचारूनच निर्णय घेतो. माझा तर यावरच आक्षेप आहे की खरगे सारख्या विद्वान लोकांना का अशी जबाबदारी देण्यात आली आहे की ज्यात ते स्वतःचे निर्णय सुद्धा घेऊ शकत नाही. आश्चर्य आहे ना. आता ते खरगे कर्नाटकातून आलेले आहेत, पण तिथल्या सरकार बनवण्याचा निर्णय सुद्धा ते घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना गांधी कुटुंबाला भेटावं लागतं. पण कर्नाटकात त्यांनी सरकार तर बनवलं, बीजेपीला बनवलं हरवलं. सरकार. बीजेपी पण हरणार ना. का नाही हरणार? तामिळनाडूमध्ये सुद्धा हरलाय आणि हिमाचलमध्ये सुद्धा हरलाय. पण बीजेपी जिंकला सुद्धा आहे. पण जर बीजेपी असा विचार करत असेल की आम्ही कर्नाटकमध्ये नाही हरणार, हिमाचलमध्ये सुद्धा नाही हरणार, हे तर नाही होऊ शकत ना. बीजेपी आपला पराभव अगदी नम्रपणे स्वीकारते. कर्नाटकमध्ये आम्ही हरलोय, ती काही नवीन गोष्ट नाहीये. हो, आम्ही हरलोय. आम्ही ईव्हीएमला दोष नाही दिलाय. पण काँग्रेसचा प्रॉब्लेम हा आहे की हरल्यानंतर लगेच ईव्हीएमला दोष देऊन मोकळे होतात. आम्ही तर हे नाही बोललो ना की कर्नाटकमध्ये ईव्हीएम मध्ये काही प्रॉब्लेम असं म्हणतात की नरेंद्र मोदी हुकुमशाह आहेत, डिक्टेटर आहे. का असे बोलतात? त्यांना पीएम बनायचं आहे ना, यासाठी ते असं बोलणार. नरेंद्र मोदी जर हुकुमशाह आहेत तर तुम्ही कोण आहात? तुमचं तर कोणीच नाव घेणार नाही. अरे, मोदीजींच्या तुलनेत 1000 पटीने काम करावं लागेल. तर माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की 2024च्या इलेक्शनमध्ये सगळे विरोधी पक्ष बीजेपीला हरवण्याच्या तयारीत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, हरवू शकतील? आम्ही मोदीजींच्या राज्याभिषेकाची व्यवस्था करतोय आणि तुमच्या आशीर्वादाने. तर तुमचं काय स्टेटमेंट आहे 2024च्या संबंधित? 300 पार, 300+. काही प्रॉब्लेम नाही होणार. लोकांचीच इच्छा आहे की भारताची गौरवगाथा आणखीन वाढावी. हे बघा, तुम्ही कोणतीच शंका घेऊ नका. इंडिया इज हॅव्हिंग द बेस्ट टाइम नाव इन अवर हिस्ट्री. मोदीजींना थोडं आणखीन काम करू द्या. हे बघा, तुम्ही आत्ताच पहा ना, अमेरिकेचे राष्ट्रपती भारताच्या पंतप्रधानांबद्दल किती आणि केवढं बोलतात. ऑस्ट्रेलियामध्ये लोक आकाशामध्ये नरेंद्र मोदी आकाशात बनवतात विथ फ्लाइट्स. कॅन यू इमॅजिन? भारताची गौरवगाथा एके दिवशी इतकी गायली जाईल. मला वाटतं स्वामी विवेकानंद यांच्या द ग्रेट स्पीच इन अमेरिका शिकागो त्यानंतर आपले मोदीजीच या देशासाठी खूप काही करत आहेत आणि आपण त्यांना साथ देणंच योग्य आहे. प्रत्येक वेळी मोदीजींचं कल्याण होण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.